टॉस केला जाईल. कॉल कोणाचा असेल या मॅचसाठी? SBIचे सिरळ संघाचा असेल कॉल आणि स्पिन दी कॉइन. छापा आहे कॉल आणि हा काटा आहे. टॉस जिंकलेला आहात तुम्ही, पण मॅचेस कमी जिंकलेत. जी सुरुवात झाली टीमची, आधी असं टफ टीम दिसली की चांगले बॅट्समन तुमच्या टीममध्ये आहेत, मोठी नावं आहेत, मात्र ती चालली नाही आहेत चांगल्या पद्धतीने. KPL कशी राहिली? KPLची आठवणी कशा राहिल्यात KPLच्या? एवढे गेले 4 सीझन झाले, हा 5वा सीझन, पण एवढं खराब प्रदर्शन कधीच झालं नव्हतं. संपूर्ण टीम कुणाचंच प्रदर्शन चांगलं झालं नाही, त्यामुळं अतिशय आम्ही दुःखात आहे आणि शेवटचा सामना आज आम्ही एन्जॉय म्हणून खेळत आहेत. काय याच्या मागे काय वाटतं का तुम्हाला? काय षडयंत्र, चिकूट लिंबू असं काही? नाही, लिंबू वगैरे तसं नाही काय, स्वतः आमचा गेमच झाला नाही, त्यामुळे आता लिंबू असं तरी ते चिरडून टाकलं असं, पण मग काय, आपली बॅटच बॉलला लाग ना, आपण तरी काय बोलणार. मग आता मॅच संपल्यानंतर पुढचा कार्यक्रम काय? म्हणजे आज एक मॅच खेळल्यानंतर पुढचं कसं नियोजन आहे तुमचं मग? नियोजन जर रविवारी फायनल असते तर मॅच संपल्यानंतर दिवस चांगला होता. आज काय पांढरे कपडे चौधरींच्यात घेऊन पुढं दिवसभर येणाजारांची उठाठेव करायची बस. आणि टॉस जिंकला होता, निर्णय काय? फलंदाजी एन्जॉय. फलंदाजी एन्जॉय. दादा, मी म्हणेल की तुम्ही नवीन एंट्री घेतलीत KPLमध्ये. या KPLमध्ये जरी तुमचा प्रवास चांगला राहिला नाही, तरी मात्र तुम्हाला खूप काही शिकायला भेटलं. पुढच्या KPLसाठी कशी तयारी करायची, पुढच्या KPLला काय नियोजन करायचं आहे, टीम कशी तयार करायची आहे. टीममधून समाधानकारक खेळ सगळ्यांचा राहिला, मात्र ॲज अ ओनर तुम्हाला कोणाचा खेळ आवडला टीममधल्या तुमच्या? ॲज अ ओनर म्हणाल तर संतोष, आमचा जो मेन फलंदाज आहे त्याचा समाधानकारक झालेला आहे. आम्ही अपेक्षा केली होती राज शेलारकडून, पण तो लास्टला चालायला लागलाय. जर आधी 1-2 मॅचला चालला असता तर आम्ही अजून टॉपला होतो. तुम्ही पण एन्जॉय केलीत KPL खूप? येस. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ही मॅच खेळली जाते. ही मॅच एका साईडला आपण पाहिलं तर नवलाई 11 राजसाठी संघाने टॉस जिंकला. दे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. प्रथम ते बॅटिंग करणार आहेत. काल दिवसभरामध्ये बरेच खेळाडू चमकले. राजेश कुऱ्हाडेच्या व्हिडिओज व्हायरल झाला, राज शेलारच्या व्हिडिओज देखील व्हायरल होताना पाहिल्या. रातोरात हिरो बनला राम चाळके, जो रातोरात हिरो बनला. प्रत्येकाच्या स्टेटसला त्याच्या व्हिडिओ पाहतोय. रामने कोणाचा स्टेटस ठेवला नाही आहे, कारण की तो काल स्टेटस बनला. त्याचे स्टेटस सगळीकडे बघतायत. राजेश कुऱ्हाडेचे स्टेटस आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट ग्रुपवरती आहे, पाटण ग्रुपवरती आहे. असे बरेच खेळाडू आहेत जे या KPLमधून चांगली सुधारणा करतात. थोड्याच दिवसामध्ये आणखीन एक नवी मुंबई नगरीमध्ये मोठी स्पर्धा, अगदी आज सकाळी सकाळीच फोन त्या स्पर्धेचा झाला. एक मोठी स्पर्धा आम्ही पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये नक्की घेऊन येणार आहोत, जिथे संपूर्ण सातारा आयकॉन खेळवण्याचं आमचं धाडस असेल. 12 LCD, 24 LCD, एक बाईक, असं संपूर्ण नियोजन या स्पर्धेचं चाललं आहे. ती देखील गोड बातमी तुम्हाला येईल. आणि थोड्याच दिवसामध्ये ही एक दमदार स्पर्धा देखील तुमच्यासमोर येईल. आणि KPLच्या माध्यमातून देखील बरेच खेळाडू नवी मुंबईच्या प्लॅटफॉर्मवरती खेळताना दिसतील. सो आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय फायनलचा दिवस, मेगा फायनल. आणि आज देखील प्रेक्षकांचं बरंचसं प्रेम, भरपूर प्रेम आपल्याला या स्पर्धेला बघायला भेटेल. आज कोण असेल सिकंदर या स्पर्धेचा, कोण असेल तो एक किंग, ज्याच्या हातामध्ये जी ट्रॉफी जाईल. आणि ट्रॉफी पण आहे किंगसारखी. आणि या ट्रॉफीच्या मागे असणारे प्रत्येक टीम आज तयार असतील. आज 3ऱ्या नंबरची मॅच जी असेल ती एक प्रेक्षणीय असेल. 4थ्या नंबरची मॅच डू ऑर डाय. जो जिंकेल तो डायरेक्ट क्वालिफाय, जो हरेल त्याचा अगदी प्रवास थांबेल. अशा मॅचेस देखील बघायला भेटतील. अगदी थोड्या वेळामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूयात. आम्ही आज अजय सर, सुजित सर देखील आज आहेत, दोन्ही नामांकित अंपायर. खूप मिस केलं सुजित सरांना, त्यांनी देखील खूप मिस केलं. कारण की या KPLसोबत, कोयना नगरीसोबत त्यांची देखील नाती चांगली फॅमिली मेंबरसारखी जोडली आहेत. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये महत्त्वाचे अंपायर, मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मागणीचे अंपायर म्हणून त्यांना पाहिलं जातं. त्यांच्यासमोर कुठलाही खेळाडू छोटा मोठा नाही आहे. क्रिकेट मोठं, नियम मोठं. आणि आत्तापर्यंत त्यांनी क्रिकेटला चांगल्या पद्धतीने न्याय दिला आहे. KPLला गेले 2 दिवस 3 दिवस अजय सरांच्या माध्यमातून चांगला न्याय भेटला, चांगलं डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. थर्ड अंपायरची देखील मदत घेत असताना
या स्पर्धेला, प्रत्येक मॅचला चांगला न्याय त्यांनी दिला. आजच्या दिवसाकडे लगेच जाणार आहोत. सकाळची सुरुवात करूयात एक सुमधुर संगीताने, ज्या डीजेने परफेक्ट साऊंड अँड सिस्टमने गेले 3 दिवस तुम्हा सर्वांना आपल्या प्रेमामध्ये भुरळ पाडली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून ऐकूयात अर्थातच आणखीन एक सुमधुर संगीत. मनापासून अधिक स्वागत. सर्वांना गुड मॉर्निंग, शिव सकाळ, शुभ सकाळ. आजची सकाळ खरं तर सकाळ नाही आहे, कालच्या अंधारावरती मिळवलेला खूप मोठा विजय आहे. आणि या सकाळच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होते सुरुवात, फायनल दिवसातील पहिली मॅच. हो, पहिला चेंडू आडव्या बॅटनं स्वागत केलंय. गुड मॉर्निंग बोलणारा हेमंत चाळके यांच्या बॅटमधून आलाय षटकार. पहिला चेंडू दे स्वागत केलं अंकुशचं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न थोडा बाहेर ठेवला. अंपायर कॉल व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. आज टॉस जिंकून बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या सजवण्याचा प्रयत्न जरूर असेल. प्रत्येक टीमची एक स्वप्न असतं की बाबा एखाद्या लीगमधून आपला प्रवास जर थांबणार हे माहिती आहे, तर जाता जाता एक धडाकेबाज खेळी करून काही आठवणी गोळा करण्याचा प्रयत्न केला जाईल. हो, यावेळी देखील बॅट पहा अगदी हवेमध्ये हेलिकॉप्टर. यावेळी मात्र जरूर स्विंग केला. जिथे आपण पाहिलं तर बॅटच्या टॉपला लागून अगदी 2 धाबा कंप्लीट होतात. या 2 धाबेच्या मदतीने टीमची टोटल थोडीशी पुढे जाईल, जी 9च्या घरामध्ये. आज देखील ॲज अ स्कोरर आमच्यासोबत जोडला आहे पियुष. कालच्या दिवसामध्ये अगदी तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत त्याने पोहोचवली. एक चांगलं स्कोरिंग त्याच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये पार पडलं. आज देखील तो जॉईन झाला आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुढे येऊन खेळला फटका, यावेळी मात्र हवेमध्ये.
अंकुश वेट करत होता, त्याचा अंदाज नव्हता चेंडू अगदी आपल्याच जवळ आहे. आणि आज देखील आपण पाहिलं तर हेमंतजी चाळके थोडेसे शांत आहेत. हे बॅड पॅचमध्ये चालू आहे हा खेळाडू. सध्या आपण पाहिलं तर ज्या खेळाडूची संपूर्ण कोयना नगरीमध्ये चर्चा राहिली आहे आणि असतो एखादा असा वेळ असतो, एखादी अशी स्पर्धा असते ज्याच्यामध्ये बॅड पॅच तुमच्या वाट्याला येतो. मात्र बरेच खेळाडू असतात जे या बॅड पॅचमधून देखील खूप काही शिकतात आणि कमबॅक जोरदार होतो. असे बरेच खेळाडू आहेत. आज हेमंतजी चाळके यांना पाहिलं तर संपूर्ण KPL बॅड पॅचमध्ये कदाचित येणारी नेक्स्ट KPLमध्ये एक वेगळा फॉर्म त्यांचा बघायला भेटेल, वेगळा कमबॅक त्यांचा बघायला भेटेल. तुषार आलाय सध्या मैदानामध्ये बॅटिंगसाठी. हो, इथे होती संधी. तुषार इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, 2 धावा. अंकुशची हीच तर कला आहे. या टीममधून अंकुशने देखील प्रभावित केलं. कारण की जेव्हा जेव्हा पॉवर प्लेच्या षटकाची चर्चा होते तेव्हा तेव्हा अंकुशकडे लगेच चेंडू सोपवला जातो. कारण की अंकुशकडे चेंडू दोन्ही बाजूला वळवण्याची जी क्षमता आहे ती आत्तापर्यंत त्याची ताकद बनले. दुसऱ्या साईडला VHS सिरळ संघ पहा, तो देखील या मॅचमधून या स्पर्धेमधून बराच शिकलाय. पावळला चेंडू बॅकफुटला जातोय. स्क्वेअर कट, एक मागचा पाय अगदी पॉपिंग क्रीजमध्ये होता, पुढचा पाय फक्त स्ट्रेच केला आणि त्यानंतर इथे चौकार लगावला. या चौकाराने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 15. वेलकम DJ. काही एकविरेचं सुमधुर संगीत. शेवटचा चेंडू पुढे निघून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅदर केलाय, फेकेल. ओहो, यावेळी फक्त एक धाव कंप्लीट होत्या. तुषार आपण पाहिलं तर अगदी मागचा जो पाय आहे त्याचा तो पॉपिंग क्रीजमध्ये स्ट्रेट असतो, ऑन दी टो असतो. पुढचा पाय थोडासा बाहेर काढतो, बँड करून तो शॉर्ट सिलेक्शन अगदी चांगलं राहिलं या चेंडूवरती. पहिली ओव्हर समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना 9-11 रासाठी संघाची जर धावसंख्या तुम्ही पाहिली तर ती मात्र जाऊन पोहोचते 16. 16 ऑन अ स्कोर कार्ड आफ्टर 1 ओव्हर. कालच्या दिवसामध्ये बनलेला हिरो, 5 विकेट तब्बल घेतले होते. ओहो, आकाशची वेगळ्या गोलंदाजीचा अंदाज आहे. आकाशचा वेगळा टप्पा आहे, जिथे थोडासा गती परिवर्तन करताना दिसतो आकाश एके. कालच्या दिवसामध्ये फक्त एक धाव देऊन 5 स्टार, 5 विकेट त्याच्या नावावरती राहिले होते. हो, यावेळी अगदी कव्हरच्या डोक्यावरून चांगल्या पद्धतीने कव्हर केला. ओव्हर दी कव्हर हेड अडवण्याचा प्रयत्न होईल का? गाठले सीमारेषा, येतोय चौकार. पुढे येऊन यावी मात्र चेंडू बराच हवेमध्ये पॉइंट रिझनमध्ये जरूर खेळून काढला, जिथे एक धाव तर कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेसाठी देखील जात आहेत. क्षेत्ररक्षण यावेळी मात्र केलं जाते कंप्लीट फक्त 2 धावेच्या मदतीने. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 22-22. या मैदानामध्ये 94 देखील धावा कुटताना पाहिलेत, त्या चेस करताना देखील पाहिलेत. पुढे येऊन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, आकाश फॉलो थ्रूमध्ये जरूर अडवतोय चेंडू. आपण पाहिलं तर कुठलीही 10 इथे देत नाहीये तुषार. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. ओहो, बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुढचा पाय थोडासा फ्रंटला आणला, लगेच बॅकफुटला जाऊन या चेंडूवरती मात्र पंच देण्याचा प्रयत्न होता. आकाशने कालच्या दिवसापासून एक वेगळी झलक दाखवली, ज्या पद्धतीने त्याचे चेंडू कट होत आहेत. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर लेग स्टिक सोडून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा जरूर दिला जातोय. कालच्या दिवसामध्ये देखील एक स्पेशल ओव्हर राहिली आकाशची, जिथे आपण पाहिलं तर तब्बल 5 विकेट 6 चेंडूमध्ये आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केली. अशी ती
ओव्हर राहिली आहे या मॅचमध्ये. आता स्वतः फॉलो थ्रू मध्ये कॅच होते, ड्रॉप ही ते संधी होती. तुषार या मॅचमध्ये देखील तुषारच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचा प्रयत्न केला जातोय. येस, ओव्हर समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या 24-24च्या घरामध्ये. मिस्टर राजेंद्र सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी जरूर येत आहेत. हो, यावेळी पहिला चेंडू खेळत असताना काव कॉर्नर रिजन मध्ये पकडली जाते कॅच. राजेंद्र आले आणि या टीमच्या महत्वाच्या बॅटरला मात्र केल्या चले जाव. हो, ड्राईव्ह केला यावेळी मात्र अगदी कबर रिझन मध्ये जिथे आपण पाहिलं तर एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केला जाईल, फंबल झाला थोडासा खेळाडू. जिथे आपण पाहिलं तर 2 धावा अगदी वेगाने जरूर कंप्लीट केल्या जातात. 26 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजली आहे. राजेंद्र यांनी पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केल्यानंतर नवीन बॅटर धनाजी येताना पाहतोय. हो, यावेळी देखील आडवा बॅटनं शॉट थांबूल. कॉर्नर रिजन आहे खेळाडू. आणखीन एक अप्रतिम कॅच यावेळी मात्र पकडली आहे. धरतं क्रिकेटचं नाव ऐकलं की डोकं तडतड करतं. ते पोरगं होतं अक्षय शेठ म्हात्रे यांचं, वेदू. देवा देवा. मॅचकडे जाऊयात. लेफ्ट हँडेड बॅटर अनुज याला कालच्या दिवसामध्ये देखील एक समाधानकारक बॅटिंग राहिली आहे. या मॅच मध्ये देखील पहिला चेंडूला त्याने अगदी आकाशामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कॅच होते, ड्रॉप जिथे अगदी आरामामध्ये रनिंग बिटवीन द विकेट. ओहो, अगदी थोडासा लूज धावत होता अनुज. जिथे आपण पाहिलं तर त्याला माहिती देखील नव्हतं की कदाचित आपण डेंजर झोनला आहोत. अगदी 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. 28 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. ओहो, चांगला चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर वेगाने जरूर जातोय. अगदी वेगाने चेंडूवरती आले राज. चेंडू गॅदर केल्यानंतर लगेच फेकला जातोय. पहा थ्रो जिथे आपण पुन्हा एकदा मात्र धावा कंप्लीट केल्या जातात. 30 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती सजले. 30. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 5. ओहो, यावेळी आहे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तयार नव्हता या झेलसाठी. कदाचित थोडंसं आपण पाहिलं तर लक्ष थोडंसं त्याचं दुसरीकडे होतं. चेंडू जेव्हा समोर आला तेव्हा त्याने हालचाल केली. आणि या मॅचमध्ये अनुजला 2 संध्या भेटलेत. जिथे आपण पाहिलं तर
3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते 31-31. ओहो, यावेळी देखील चेंडू उचलला. चेंडू आहे हवेमध्ये. यावेळी मात्र अगदी चेंडू खाली आणि अप्रतिम कॅच यावेळी मात्र पकडली गेली. सोहम आहे यावेळी मात्र चेंडू खाली. अरे अथर्वला पण बॅटिंग द्या यार. अथर्व सोबत तुम्ही मोहे मोहे करताय. पण मला नवीन बॅटर शिवम चिले या नावाने प्रसिद्ध आहे या भागामध्ये. ओहो, अगदी ज्या पद्धतीने हा चेंडू आपण पहिले तर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता. जर तडाख्यामध्ये आला तर कार्यक्रम मात्र जरूर होईल, कारण की अशी बॉडी लँग्वेज आहे या बॅटरची. त्याच्या झोनमध्ये चेंडू कधी येईल याची वाट तो पाहतोय. हो, यावेळी देखील पहा अगदी बॅटच्या झोनमध्ये बॅट स्विंग केली त्याने. मात्र अखेरीस चेंडू आपण पाहिलं तर अगदी निर्धाव स्वरूपाचा. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला 3. कदाचित पुन्हा एकदा 5व्या चेंडूवरती एक धाव घेतली जाते की काय. ओहो, चौथा चेंडू तो देखील निर्धाव. आता येईल 5वा चेंडू. पुन्हा एक धाव घेतली जाईल. पुन्हा अथर्व जाईल नॉन स्ट्रायकिंगला. मॅच मध्ये ओहो, यावेळी देखील पहा अगदी डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. चेंडू पोचवायचा मैदानामध्ये प्लीज. सगळे नवीन आहेत, एक पण जुना नाहीये का. प्लीज एखादा चेंडू जुना असेल तर आपण मैदानामध्ये टाकायचा आहे. तर जुना चेंडू टाका. आला 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 चेंडू आलाय मैदानामध्ये. येस येस, मॅच चालू ठेवायचे प्लीज. शेवटचा चेंडू आहे. नक्की प्रयत्न असेल एक धाव घेण्याचा. स्व या शेवटच्या चेंडूवरती लेट्स सी व्हॉट हॅपन. ओहो, यावेळी चेंडू जरूर हवेमध्ये आणि नक्की चेंडू कुठे. 2 धावा तर कंप्लीट केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल तिसऱ्याचा प्रयत्न. इथे तिसऱ्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा अथर्वला पाहतोय. पुन्हा अथर्व सोबत तुम्ही केलंय मोये मोये. पुन्हा अथर्व सोबत तेच घडतंय. कदाचित 4 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36. एक काळ होता जेव्हा आपण क्रिकेट लहानपणी खेळायचो, तेव्हा आपली बॅट असताना जर आपल्याला स्ट्राईक भेटली नाही तर तीच बॅट घेऊन आपण घरी निघून जायचो. खेळा क्रिकेट. पण आता तो काळ राहिला नाहीये. आता प्रत्येकाकडे स्पेशल एडिशनच्या बॅटी आहेत. हो, यावेळी सुरेख फटका. 6 धावांसाठी बॅटच्या झोन मध्ये आलाय.
अगदी आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. सर्व बॅट ठेवून ये पॅव्हलियन मध्ये जा. या 6 धावा. तब्बल 2 चेंडू 2 षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 48 48. अजून तब्बल 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओहो, यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. आत्ता तो दिवस आला आणि अखेरीस खूप कालखंडानंतर आफ्टर लॉंग टाइम अथर्व मात्र बॅटिंगवरती. तो सोनेरी क्षण आला अथर्वच्या आयुष्यामध्ये आणि या इनिंगमध्ये मात्र त्याला भेटली गेली बॅटिंग. याच्यासाठी आम्ही अथर्वला स्ट्राईकवर आणत होतो. खाया पिया कुछ नाही भाई, ग्लास थोडा बाराना निकल चला. यावेळी मात्र पॅव्हलियनच्या दिशेने अथर्व बॅक टू डकआउट. या टीमचा बॅकबोन पोलार्ड तात्या सध्या मात्र मैदानामध्ये. ओहो, चांगली गोलंदाजी संतोषने देखील प्रभावित केलं. एक चांगली ॲक्शन त्याची पाहतोय. तब्बल 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पहिली तर 49. येस, एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. दुसऱ्या साईडला मात्र ओहो, वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट. नॉन स्ट्रायकिंग एंड पोहोचलाय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली चिल्याची. वेल, रनिंग बिटवीन द विकेट. फिटनेस चांगला आहे आणि अगदी या 2 धावा त्यांनी वेगाने कंप्लीट केलेत. सो टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचते 51 आणि 52 धावेचं आव्हान आहे. मी बंटी 11 नवजा संघाचे कॅप्टन आणि सिद्धनाथ वॉरियर्स डोनी चव्हाणा या टीमच्या कॅप्टनला विनंती करेल आपण करूया टॉस. यानंतर असेल तुमची मॅच. युवासेना तालुका प्रमुख सन्माननीय आदरणीय अजयजी देसाई साहेब, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे मॅन ऑफ द मॅचचे सन्मानचिन्ह स्पॉन्सर करण्यात आले. ते आमचे स्पॉन्सर सन्माननीय लॅसिंग अजयजी देसाई साहेब यांची देखील उपस्थिती आज व्यासपीठावरती तुम्ही पाहत आहे. त्यांचं देखील करूया आता KPLच्या माध्यमातून खूप सारं स्वागत, वेलकम. या कॅप्टन्स आलेले आहेत राजेश अँड येस आणि प्रतीक देखील आज बंटी 11. सो जाऊया टॉससाठी. येस, संपूर्ण कोयना क्रिकेट असोसिएशन आणि KPLच्या वतीने, पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीने प्रतीक वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आई भराडी देवी तुला उदंड आयुष्य देवो. दादा घे, मामा घ्या टॉस घ्या. येस, टॉस केला जाईल. सूरज मामांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. प्रतीक आणि
दोन्ही कॅप्टन्स SRJ स्पोर्टचे ओनर देखील आहेत. दोन्ही कॅप्टन्स टॉस केला जातोय. आज प्रत्येकचा मान असेल आणि टॉस विन झाला अर्थातच बर्थडे बॉय अर्थातच बंटी 11 या टीमचे कॅप्टन प्रतीक. सो दे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. दोन्ही टीम्स क्वालिफाईड आहेत यानंतरच्या मॅचच्या. जी बंटी 11 एका साईडला क्वालिफाय झाले, दुसऱ्या साईडला पण पाहिलं तर सिद्धनाथ वॉरियर्स दोन्हीचा वाडा इज ऑल्सो क्वालिफाईड. शुभम कुराडे, शुभम जो या मॅचच्या दिशेने मित्रांनो, जिथे 52 धावेचं टार्गेट आहे. राज शेलार आज ओपन करत असताना आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी हेमंतजीत चाळके. ओहो 1 2 3 4 स्लिप आज 3 लावलेत. गली स्लिप देखील आपण पाहतोय. पहिला चेंडूवरती अगदी कुणालजी म्हात्रे यांच्या अगदी समोर हा चेंडू टप्पा पडतोय. 6 धावांसाठी केले स्वागत, वेलकम. ओहो यॉर्कर चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट आहे. क्षेत्ररक्षक राज शेलारला चले जावचा इशारा. वेदू सध्या आपण पाहिलं तर डीजे ऑपरेट करतोय. 12चा पाना आहे, जिथे घेऊन जाल तिथे फिट बसेल. ती कला या वयामध्येच त्याच्या अंगी. 4 वर्षाचा वेदू प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची आवड आहे. कॅमेऱ्याचं क्षेत्र असो, यूट्यूबचं असो किंवा डीजे ऑपरेटिंगचं असो, अभ्यास सोडून प्रत्येक गोष्ट त्याला आवडते असा वेदू. जाऊया मॅचच्या दिशेने. हो ड्राईव्ह आहे खेळाडू त्याच्या डोक्यावरून. चेंडू अगदी आउटफील्डला थांबला जातोय, जिथे 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातील. अंकुश भाऊ आहेत आज बॅटिंगसाठी वन डाऊन आलेत. बराचसा अनुभव अंकुश भाऊंकडे देखील गेल्या कित्येक वर्षांचा. VHS सिरळ संघासाठी देखील तो खूप इम्पॉर्टंट ठरला. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं ज्या पद्धतीने हो स्लीप फर्स्ट सेकंड. चेंडू अगदी काळजी घ्यायची आहे तुषार. अगदी 2 स्लीप त्यांच्या मधून हा चेंडू अगदी निघून गेला आणि थोडासा इंजर्ड झाला. क्षेत्ररक्षण सजवलं जाते पहा. हे म्हणजे चाळके यांच्या माध्यमातून अगदी वाईडिश उभा केलाय. कॉर्नर रिजन वाईडिश. हो हलक्या हाताने अगदी एक पुश केल्या. कुठली धाव घेतली जात नाही. मान दिला. या पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या आहे 15-15. 15 धावसंख्या.
ओहो, अजयच्या हातामध्ये अखेरीस कॅच आणि अंकुश दादांचा देखील खेळ होतो इथे समाप्त. व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहिलं तर नेहमी या कोयना क्रिकेट असोसिएशनच्या पाठीशी असणारं व्यक्तिमत्व ॲज अ स्पॉन्सरशिप आहेत. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचं चांगलं वर्चस्व राहिलं आहे, क्रीडा असेल, शैक्षणिक असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांचं अग्रेसर असं नाव राहिलं आहे, आमचे सन्मान्य आदरणीय सावळाराम लाड साहेब मात्र व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालं. त्यांचं देखील करूयात फायनलच्या दिवसामध्ये मनापासून अधिक स्वागत. आजचा फायनलचा आनंद जरूर त्यांच्या माध्यमातून घेतला जाईल या व्यासपीठावरून. आज बरीच एन्जॉयमेंट असेल या स्पर्धेला. ओहो, यावेळी फ्लिक केलं चेंडूला, अगदी डिप स्क्वेअर एक रिझनला चेंडू मात्र वेगाने जातोय. बघा तिथे चौकार येतोय आणि या चौकाराने टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 19. वेलकम. हो, बॅकफुटला यावेळी मात्र डिप स्क्वेअर एक रिझनला आणखीन एक आडव्या बॅटनं ठोकल्यात 6 धावा. येतोय षटकार. डॅशिंग महादेवजी येडगे साहेब राडा 11 या टीम चे ओनर आहेत. हो, यावेळी पुन्हा एकदा हात धुवून घेतले जातात यावेळी सूरजच्या बॅट मधून. आया हूं तो खेल के जाऊंगा, मैं मुझको प्रूफ करना है, मी आज स्वतःला सिद्ध करूनच जाईल मैदानातून. आणि त्याने मात्र आता आपल्या पल्ल्यातील चांगले फटके बाहेर काढलेत. जे प्रवीण घेऊन जातो का त्याला? अरे आणून सोडशील लगेच, तो नाही झेपणार. ओहो, यावेळी टॅप फटका फॉलो अडवण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र बॅकअप आहे. चेंडू गॅदर केलाय लगेच, कुठली धावसंख्या इथे दिली जात नाहीये. चांगले हात धुवून घेतलोय सूरज. सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग स्कोर सध्या मात्र आपण पहिलं जाऊन पोहोचलोय अर्थातच 31च्या घरामध्ये 31. ओ स्क्वेअर कट आहे, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट मिस्टर पोलार्ड यांच्या हातामध्ये जातोय चेंडू आणि कॅच अप्रतिम त्यांनी मात्र पकडली आहे. तब्बल 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 31-31. फायनल डे आज, उद्या येतो मुंबईला. ओके, रुपेश पाटील आहे वाटतं कॉमेंट्रीला. नितीन दादा आहे का? ओके ओके, भेटू आपण. भारी दिसतंय. ओहो, यावेळी अगदी बॅटर संतोष शॉटम पूल करण्याचा प्रयत्न, नाराज होता या फटक्यावरती. चेंडू टाइम झाला नाहीये त्याला. हेमंतजी चाळके यांचा अगदी सरप्राईज करणारा हा चेंडू. दोघांमध्ये एक चांगली लढत बघायला भेटते. या दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर येतात तेव्हा. यावेळी उचललाय आहे क्षेत्ररक्षक का कोणा रिझन. अथर्व यावेळी चेंडू खाली येतोय, पकडतोय अप्रतिम झेल आणि यावेळी मात्र बॅटर संतोषचा होतोय खेळ शांत. वेलकम डीजे. बॅटर या लगेच.
टेनिस क्रिकेट विश्वामधल्या सेम फरदीन काझी सारखा दिसणारा हा त्याचा झेरॉक्स कॉपी सोहम. ओहो सुरेख बैठा बॉटम हँड. इट्स व्हॉट अ कॅच. येस 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 इट्स चेक केला जाईल आणि ओमसाई MTCच्या कोर्टामध्ये हा चेंडू टाकला. फटका चांगला होता. येस आमचे प्रेक्षक सांगतायत हा तर मॅक्सिमम आहे पण तरी चेक केला जातोय. आमच्या सर्व प्रेक्षकांनी 2 हात वर करून सांगितलंय की हा षटकार आहे पण तरीही ओम साई MTCचा कॅमेरामॅन कुणाल मात्रे. वा काय कुणाल यार, काय कॅमेरा वर्क आहे आणि इट्स अ मॅक्सिमम षटकार. वा पहिल्या चेंडूवरती अगदी आपला फेवरेट स्ट्रोक त्याने बाहेर काढला. सुरेख आडव्या बॅटनं काव कॉर्नर रिजन. अथर्वच्या हातामध्ये चेंडू. हरदिन फरदिन नाहीये यावेळी मात्र बॅटर सोहम निघालाय माघारी. न्यू बॅटर. 4 चेंडू तब्बल झालेत आतापर्यंत. हो आडव्या बाटनं पुन्हा एकदा कॉर्नर रिजन. अथर्व आहे. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ एफर्ट. वा अथर्व वा. प्रयत्न करणं आजचे स्टेटस भेटला. आज का स्टेटस मिल गया भाई. पहा प्रेक्षकांना सांगावं लागत नाही टाळ्या कोणासाठी वाजवायच्या. प्रेक्षकांना माहिती आहे जो 100% देईल टाळ्या त्याच्यासाठी येतील. संघ मालक खुश भाई. बस अथर्व आज संघ मालक खुश. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी 2 धावा जरूर ऍड होतात. चेंडू मैदानामध्ये पाठवला जाईल. स्वतः ओनर या मॅच मध्ये आपण पाहतोय. विलासजी सर सध्या आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ तब्बल आतापर्यंत संपला आणि 3 षटकांच्या अखेरी 40 धावसंख्या टार्गेट या मॅच मध्ये तब्बल ठेवलं. आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना 52 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये समोर आहे. 12 चेंडू मध्ये अजूनही 12 धावेची गरज अशी मॅच आहे. हो अगदी बाहेरचा चेंडू छेडछाडी केली जिथे 2 धावा जरूर बघायला भेटतील. हो ग्लान्स केला. पहिली धाव तर वेगाने कंप्लीट करतील. एके सेकंड धावेसाठी जातील का नाही वेट केलं. फक्त एकाच धावेती समाधान मानल्याचं वातावरण पाहते. अगदी शांत वातावरण. थोडंसं आभाळ वातावरण आज बघायला भेटते. हवा चांगली सुटली आणि येणाऱ्या मॅचेसमध्ये या हवेचा जरूर उपयोग करून घेतला जाईल. यानंतर मॅच जी चांगली खेळली जाईल बंटी 11 9चा विपक्ष सिद्धनाथ वॉरियर्स दोन्हीचा वाडा या 2 टीममध्ये यानंतर मॅच खेळली जाईल. त्या देखील दोन्ही टीम्स आपण पाहिले तर क्वालिफाईड आहेत. आज क्षेत्ररक्षण चांगलं होतं आहे. मी म्हणेल 9ला 11 राजसाठी या टीमचं क्षेत्रांचा दर्जा वाढला. अथर्वने प्रभावित केला. आज स्टेटस बनला अथर्वचा आणि तुम्ही स्वतःला सिद्ध करत राहिला तर तुम्ही प्रसिद्ध होता. हे देखील खरं आहे. तुम्ही फक्त सिद्ध करा तुम्हाला स्वतःला आणि तुम्हाला प्रसिद्ध करण्यासाठी प्रेक्षक राजा वर्ग आहे. ओम साई MTC आहे. आम्ही सर्वजण आहोत. मिड विकेट रिजन पुन्हा एकदा. यावेळी मात्र चेंडू अक्षरशः बोटांना चटका देऊन निघून जातोय 6 धावांसाठी.
येस आडव्या बॅटनं यावेळी मात्र विनिंग फटका येतोय स्वतः संघ मालकांच्या बॅटमधून आणि त्यांनी सांगितलंय होय जाता जाता अगदी शेवट आमचा गोड झालाय. VHS शिरळ संघाचा शेवट झालाय गोड या स्पर्धेमध्ये, या KPL मध्ये. त्यांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी देखील त्यांच्या टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. एक तो जीत मिलेगी नाही तो शिक मिलेगी. या मॅचमधून बरंच काय शिकायला भेटलंय दोन्ही टीम्सला. तर दुसऱ्या साईडला पण पाहिलं तर 9ला11 रासाठी टीमचा प्रवास KPLचा राहिला आहे निराशजनक, थोडासा काळजीजनक प्रवास राहिला. मात्र त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेची देखील शोभा वाढवली. वेल प्लेड 9ला11 रासाठी टीम. गेले 3 दिवस 4 दिवस चांगला खेळ तुमचा राहिला. थँक्यू सो मच. अथर्व एक चांगला प्लेयर या टीममधून आपल्याला बघायला भेटला, ज्याने प्रभावित केलं आज क्षेत्ररक्षण करत असताना. चांगली टीम आज आपण पाहिली तर आपला संपूर्ण प्रवास या टीमचा आता या स्पर्धेतून थांबला जातोय. गेले 3 दिवस बऱ्याच आठवणी त्यांनी या स्पर्धेमध्ये गोळा केल्या आणि आज त्यांची शेवटची मॅच होती, ज्यांनी चांगला प्रवास होईल असं त्यांना वाटलं होतं. मात्र शेवटी आपण पाहिलं तर वेळ बदलली त्या टीमची आणि प्रवास निराशजनक राहिला. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊ